बालाजीचं दर्शन घेतलेलं आहे, बालाजी भगवानचं. आता आपण श्रीकृष्ण भगवान आहेत त्यांचं हे मंदिर बघा. ह्या मंदिरात हे बिर्ला टेम्पलनीच बांधलेलं आहे. हे बघा, ह्याच्यावरती कलाकृती बघा. हे व्हाईट मार्बल आहे टोटल मित्रांनो. हे पूर्ण मार्बलचं आहे, पूर्ण मंदिर आहे. हां, हे व्हाईट मार्बल आहे. इथून बघा हे रेलिंग पण दिसते तुम्हाला, ही मार्बलची आहे टोटल. हे इथे रेलिंग पण आहे ना, ही टोटल मार्बलची आहे. आणि ह्याच्यावर पण बघा किती नक्षीकाम, सुंदर नक्षीकाम आहे. खूप सुरेख असं मंदिर आहे बघा. हे पूर्ण व्हाईट मार्बल आहे सर. हे पूर्ण व्हाईट मार्बल आहे. नक्षीकाम बघा किती सुरेख नक्षीकाम आहे, तुम्ही बघू शकता. बघा ही जाळी बनवली, ही पण पूर्ण व्हाईट मार्बलची जाळी आहे. आणि ही नक्षीकाम बघायचं किती सुरेख आहे. मी नक्षीकामच मला खूप आवडलं इथलं. तुम्ही आल तर तुम्हाला पण खूप आवडेल हे नक्षीकाम. पूर्ण फ्लोरिंग पण मार्बलचं आहे. टोटल मार्बल वापरलं आहे, टोटल मार्बल आहे. कोणत्याही प्रकारचा दगड असा वेगळा वापरलेला नाही आहे, जेणेकरून असं काय वेगळं वाटेल. आणि हे जो नक्षीकाम एवढं सुंदर आहे ना, बघण्यासारखं आहे. हे बघा, हे फ्लोरिंग बघा, हा सिलिंग बघा पूर्ण मार्बलचा आहे. तुम्हाला वाटणार पण नाही मार्बल आहे करून. हे मार्बलचे फ्लॉवर्स बघा कसे बनवलेत, किती सुरेख आहे बघा हे नक्षीकाम पूर्ण. हे बघा मित्रांनो, डोम बघा किती सुंदर आहे, मार्बलचा आहे. पण हा पण मार्बलचा आहे पूर्ण. ह्याच्यामध्ये मार्बल यूज केला आहे, पूर्ण मार्बल आहे. आणि कोणत्याही प्रकारचा दगड किंवा कोणत्याही प्रकारचं POPचं काम नाही आहे इथे, पूर्ण मार्बलचं काम आहे. तर आपण श्रीकृष्ण श्री भगवान शंकराचे दर्शन घेऊ. त्याच्या खूप सुरेख असं मंदिर आहे. हे खाली फ्लोरिंगला पण नक्षीकाम बघा किती सुरेख आहे, खूप सुंदर आहे. हे बघा, ह्याची साफसफाई पण हे लोक प्रत्येक रोज करत असतात अशा प्रकारे की ह्याच्यावर धूळ बसू नये म्हणून. आणि असं सुरेख शिवशंकर भगवान बघा, किती सुरेख मूर्ती आहे शिवशंकर भगवानाची, ते बघू शकता. मध्ये किती सुंदर आहे बघा शिवशंकर भगवान. आणि नंदी भगवान पण बसले तिकडे तुमच्या आवडते. किती सुरेख अशी मूर्ती आहे नंदी भगवानाची पण बघा, एक मनमोहक मूर्ती आहे. आणि ही पण मार्बलची आहे. आणि हे सर्व मूर्त्याही मार्बलच्या आहेत. टोटल मार्बल आहे, पूर्ण मार्बल आहे ते शिवशंकर भगवान. आणि हे नक्षीकाम बघा हे सुरेख आहे, मार्बलचं आहे. पण मित्रांनो, इथे मार्बलचं एवढं सुरेख नक्षीकाम केलेलं आहे ना, खरंच मला असं वाटतं की किती चांगली कलाकृती आहे. आणि काही कट नाही ह्याच्यामध्ये, कोणत्या प्रकारचा कट पण नाही मला दिसत आहे की असं की कुठे कटिंग झालं आहे आणि कुठे जॉईंट आहे, अशा प्रकारचं काही वाटत पण नाही आहे ह्याच्यामध्ये. बघू शकता तुम्ही, एवढं मन मोहून घेणारं हे मंदिर आहे. खूप सुरेख, खूप सुरेख, अति सुरेख. आता आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ. गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ आपण. बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हे गणपती बाप्पा बघा किती सुरेख आहे, मूर्ती किती सुरेख आहे बघा गणपती बाप्पाची. चला आता आपण राधाकृष्णाची मूर्ती दर्शन घेऊ. जय राधाकृष्ण. हे बघा राधाकृष्णाची मूर्ती, किती सुरेख मूर्ती आहे बघा. बिर्ला टेम्पल गोवा, साऊथ गोवामध्ये आहे. खूप सुंदर. आता आपण बघूया श्री हनुमानजी, बजरंगबली. हे बजरंगबली बघा, बजरंगबलीची मूर्ती आहे. किती सुंदरची मूर्ती आहे बजरंगबली. आणि बॅकग्राऊंडला सगळं राम राम राम, किती सुंदर वाटते ते, किती सुंदर वाटते. पण नक्षीकामचं मी दरवेळेला तुम्हाला बोलत होतो, पण त्या नक्षीकाम एवढंच सुरेख आहे ना की बघा. हे मोर बघा, यांनी मोर बनवले बघा हे नक्षीकाममध्ये. आणि किती सुरेख हा मोर वाटतोय दिसायला. मी तुम्हाला दाखवू शकतो बघा. हे मोर लांबून बघायचं तुम्हाला एकदम मस्त वाटेल, बघण्यासारखं आहे डिझाईन मोराची. किती सुंदर असे डिझाईन आहे बघा, सुरेख वाटते एकदम मोर बघायला. आता आपण दर्शन घेऊ श्री रामचंद्र, लक्ष्मणजी आणि सीता महाराज,
सीतादेवी, हे बघा राम, लक्ष्मण आणि सीता आणि श्री हनुमान पण आहेत. आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे ही, खूप सुंदर मूर्ती आहे, अप्रतिम मूर्ती आहे. सगळ्या मूर्त्या अप्रतिम आहेत तिथे बघण्यासाठी. आणि त्यांना जे आभूषणं घातली आहेत ना, त्यांनी अजून बोलतो ना ते 4 चांद लागले, 4 चांद लागले त्या मूर्त्यांना, 4 चांद लागले. त्यांचा वेश, त्यांचा जो वेश केला आहे, त्यांचं ते आभूषण त्यांना घातलं आहे, एकदम 4 चांद आहे. एकदम मस्तच मूर्ती आहे. मन मला एकदम प्रसन्न झालं इकडे, खरंच खूप सुंदर आहे. मित्रांनो, कधी तुम्हाला वाटलं यावं असेल की साऊथ गोवामध्ये बिर्ला मंदिर आहे, तर नक्की या तुम्ही या. हे दर्शन नक्कीच घ्या बिर्ला टेम्पलचं, कारण बघण्यासारखं आहे आणि एकदम आनंदमयी आहे आणि खूप समाधानी वाटते की यायला. तसंच तो हॉल बघा, हा तसंच तो हॉल आहे, खूप मोठा हॉल आहे. इथे बसून तुम्ही ध्यान पण लावू शकता, खूप सुंदर आहे. आणि भरपूर कमी लोकांना माहिती आहे बिर्ला टेम्पल, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे. कारण भरपूर तुमच्यासारख्यांना ज्यांना माहीत नसेल त्यांना हे गोव्याला आलं की हे नक्कीच त्यांनी बघावं बिर्ला टेम्पल, असं मला वाटतं. कारण खूप सुंदर असं हे वातावरण आहे, खूप सुंदर असं वातावरण आहे हा बिर्ला टेम्पल. हे बघा, खूप सुंदर असं वातावरण आहे. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि असेच चांगले व्हिडिओ मी तुम्हाला आपण पाठवणार आहे. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओसाठी. राधे राधे, राधे राधे.